मिरज तालुक्यातील बुधगाव येथे पहाटेच्या अंधारात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले। अवघ्या काही मिनिटात त्यातील तब्बल 17,46,000ची रोकड लंपास करून त्यांनी पोबारा केलाय। गॅस कटरने मशीन तोडण्याचा प्रयत्न झाल्याने मशीन काही प्रमाणात जळाली होती। चोरटे स्थानिक नसून परराज्यातील असल्याचा पोलिसांना कयास असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची 3 पथके त्यांच्या मार्गावर रवाना करण्यात आली आहेत। या प्रकरणी एटीएम केंद्राच्या स्वच्छतेचा ठेका घेतलेला कोल्हापूर येथील निशा कंपनीचे पर्यवेक्षक संभाजी मारुती चव्हाण यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। बुधगाव कोल्हापूर रस्त्यावरील बस थांब्यानजीक बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम केंद्र आहे। या एटीएम मशीनमध्ये 3 दिवसांपूर्वीच लाखो रुपयांची रोकड भरण्यात आली होती। बुधवार दिनांक 21 मे रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटे 4 चाकीतून एटीएम केंद्रापाशी आले। चोरट्यांनी चेहऱ्यावर काळा मास्क लावला होता। सदर एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक नसल्याने त्यांनी निर्धास्तपणे आत प्रवेश केला। या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही तातडीने बंद केले। त्यानंतर एटीएमचं मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील 17,46,000ची रोकड काढून घेतली। ही घटना अवघ्या काही मिनिटात झाली आहे। एटीएम मशीन फोडताना चोरट्यांनी एटीएम केंद्राला असलेले शटर लावले होते। सीसीटीव्ही त्यांनी बंद करण्यापूर्वी चोरट्यांचं चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी करून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत।